मित्रांनो, आषाढी एकादशीच्या अगदी मागे येणारी ही एकादशी वारकरी बांधवांसाठी खूप खास असते. एकादशीचे प्रामुख्याने 2 प्रकार मानले जातात, स्मार्त एकादशी आणि भागवत एकादशी. संन्यासी, विरक्त आणि भगवान विष्णूचे परमभक्त म्हणजेच भागवत संप्रदायाचे लोक ज्या दिवशी एकादशीला उपवास करतात त्याला भागवत एकादशी म्हटले जाते. आजच्या दिवशी भगवान नारायण आणि विठ्ठलाची मनोभावी पूजा केली जाते. या दिवशी उपवास करून विष्णू नाम स्मरण केल्याने मनाला असीम शांतता लाभते आणि शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. पद्मपुराणात एकादशीचे महत्त्व सांगणारी एक ही अद्भुत कथा आहे. अलकपुरीचा राजा कुबेर हा शिवभक्त होता. त्याचा हेमा नावाचा एक यक्षसेवक होता, ज्याचे काम राजाच्या पूजेसाठी रोज मानस सरोवरातून फुले आणणे हे होते. पण एकदा आपल्या पत्नीच्या प्रेमात बुडाल्यामुळे तो पूजेचे फुले आणायला विसरला. त्यामुळे संतप्त राजा कुबेराने त्याला कुष्ठरोगी होण्याचा आणि स्वर्गातून पृथ्वीवर पडण्याचा शाप दिला. हेमा यक्ष पृथ्वीवर दुःखी होऊन भटकत असताना त्याला महान ऋषी मार्कंडेय यांचे दर्शन झाले. ऋषींनी त्याला आषाढ महिन्यातील या योगिनी एकादशीचे व्रत पूर्ण निष्ठेने करायला सांगितले. हेमाने हे व्रत केले आणि भगवान विष्णूच्या कृपेने ते शापमुक्त होऊन पुन्हा आपल्या मूळ रूपात परतला. आजच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि भगवान विष्णू किंवा विठ्ठलाच्या मूर्तीसमोर दिवा लावावा. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विठ्ठल नावाचा जप करावा. शक्य असल्यास गरजू व्यक्तींना अन्न किंवा पाण्याचे दान करावे. या दिवशी कोणाबद्दलही मनात कटुता न ठेवता सात्विकतेने उपवास करावा. तर मित्रांनो, अशी आहे पावन भागवत योगिनी एकादशी. भगवान विठ्ठल आपल्या सर्वांच्या जीवनातील दुःख करवत हीच माऊली चरणी प्रार्थना. तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.